इझी टेस्टी रेसिपीजमध्ये आज आपण जरा वेगळ्या पद्धतीने पालक पनीर बनवणार आहोत. खूप पटकन बनणारी ही रेसिपी आहे आणि टेस्टमध्ये तर अगदी अप्रतिम लागते. तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चला तर मग सुरुवात करूया. पालक पनीरची भाजी बनवण्यासाठी इथे मी एक जुडी पालक घेतलेला आहे. आता आपल्याला हा पालक पाण्याखाली स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. यामध्ये माती किंवा काही असेल तर व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे आणि सर्व पाणी काढून घ्यायचं आहे. यानंतर आपल्याला एका पातेल्यामध्ये पाणी उकळवून घ्यायचं आहे आणि या उकळलेल्या पाण्यामध्ये हा स्वच्छ धुतलेला पालक घालून घ्यायचा आहे. पालक पनीरची भाजी बनवत असताना आपण पालक नेहमी उकळवूनच घेणार आहोत. याने या पालकमध्ये जो उग्रवास असतो तो भाजीला येत नाही. पालक उकळवण्यासाठी आपल्याला पालक बुडून पाणी वरती येईल एवढं पाणी घ्यायचं आहे आणि 5 मिनिटांसाठी हा पालक या पाण्यामध्ये व्यवस्थित उकळवून घ्यायचा आहे. पालक उकळत असताना आपण हा पालक 2 ते 3 वेळा हलवून घ्यायचा आहे. पालक उकळून झाला की आपण हा उकळलेला पालक थंड पाण्यामध्ये काढून घ्यायचा आहे. इथे मी दुसऱ्या भांड्यामध्ये थंड पाणी घेतलेलं आहे आणि हा उकळलेला पालक या थंड पाण्यामध्ये घालून घेणार आहे. उकळलेला पालक थंड पाण्यामध्ये घालून घेतल्याने पालकची कुकिंग प्रोसेसही थांबते आणि पालकचा जो हिरवा रंग आहे तोही टिकून राहतो. आता आपण मसाला बनवायची तयारी करूया. मसाला बनवण्यासाठी इथे मी एका कढईमध्ये अर्धा ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे. आता आपण या पाण्यामध्ये 2 मीडियम साईजचे कांदे उभे स्लाईस करून घालून घेणार आहोत. यानंतर 2 मीडियम साईजचे टोमॅटोज उभे स्लाईस करून घालून घ्यायचे आहे. यानंतर 7 ते 8 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आल्याचे काप आणि 7 ते 8 काजू घालून घ्यायचे आहे. आता यावरती झाकण ठेवून कमी गॅसवरती आपण हे 5 मिनिटांसाठी शिजवून घेणार आहोत. हे सगळं शिजत असताना 1 ते 2 वेळा झाकण उघडून बघायचं आहे. यामध्ये पाणी संपायला नको. 5 मिनिटांनंतर तुम्ही इथे बघू शकता यामध्ये जो कांदा टोमॅटो आहे तोही शिजला जातो आणि आपण जो काजू घातलेला आहे तोही चांगल्या प्रकारे नरम होतो. पालक पनीरची भाजी बनवताना आपण जी प्युरी बनवतो त्यामध्ये आपल्याला कांदा टोमॅटोची अगदी स्मूथ पेस्ट घालायची असते. त्यासाठी याप्रमाणे जर कांदा टोमॅटो आणि काजू शिजवून घेतले तर अगदी व्यवस्थित प्युरी बनून तयार होते आणि काजू वेगळे भिजवण्याचीही गरज पडत नाही. आता आपण हा सर्व मसाला थंड करून घ्यायचा आहे आणि मग मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याला मिक्सरला लावून अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता अगदी याप्रमाणे स्मूथ वाटण बनलं पाहिजे. आता आपण भाजी बनवायला घेऊया. भाजी बनवण्यासाठी इथे मी एका कढईमध्ये 3 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे. तेल गरम झालं की यामध्ये आपण तयार करून घेतलेलं वाटण घालून घ्यायचं आहे. वाटण घातल्यानंतर आपण हे वाटण या तेलामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. वाटण 2 मिनिटभर परतवून झालं की यामध्ये आपण बटरचे 2 क्यूब्स घालून घेणार आहोत. बटर असेल तर ठीक आणि आता लगेच घरात नसेल तर स्किप केलं तरीही चालेल. बटर घालून झाल्यानंतर आपल्याला परत हा सर्व मसाला व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे. मसाला परततो आहे तोपर्यंत आपण सेम मिक्सरच्या भांड्यामध्ये शिजवून घेतलेला पालक घालून घ्यायचा आहे आणि पाणी न घालता आपल्याला हा पालक अगदी बारीक पेस्ट बनवून घ्यायचा आहे. इथे वाटण व्यवस्थित परतवून झालेलं आहे. आता आपण यामध्ये रोजच्या वापरातले मसाले घालून घ्यायचे आहेत. मसाल्यांमध्ये इथे मी 1.5 चमचा कांदा लसूण मसाला, 2 चमचे धनेपूड, 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद आणि 2 चमचे किचन किंग मसाला घालून घेते आहे. आता आपल्याला हे सर्व मसाले या वाटणासोबत व्यवस्थित परतवून घ्यायचे आहे. मसाले घालून झाल्यानंतर आपल्याला हे वाटण परतण्यासाठी थोडा वेळ लागतो, पण वाटणाला तेल सुटेपर्यंत आपण हे वाटण व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. मसाला जर चांगल्या प्रकारे परतला गेला तर भाजीला अगदी अप्रतिम चव येते. तुम्ही इथे बघू शकता मसाला व्यवस्थित परतला गेला की हा मसाला आपोआप कढईपासून थोडा वेगळा होतो. इथे आपला मसाला अगदी चांगल्या प्रकारे परतला गेलेला आहे. आता आपण यामध्ये तयार करून घेतलेली पालकची पेस्ट घालून घेणार आहोत. आता आपल्याला ही पालकची पेस्ट या मसाल्यांसोबत व्यवस्थित परतवून घ्यायची आहे.
इथे भाजी बनवत असताना मी लाल तिखटचा वापर केलेला आहे. तुम्हाला जर पालक पनीरचा कलर अगदीच हिरवा हवा असेल तर तुम्ही इथे लाल तिखट न वापरता पालकसोबतच 2 ते 3 हिरव्या मिरच्या वाटून त्याही वापरू शकता. पालक मसाल्यांसोबत व्यवस्थित परतवून झाला की आपण यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचं आहे. आता आपण इथे पाणी भाजीची कन्सिस्टन्सी कशी हवी आहे त्यानुसार घालून घेणार आहोत. पालक पनीरची भाजी थोडी घट्टच असते त्यामुळे मी इथे पाणी थोडं कमीच घालून घेतलेलं आहे. पाणी घालून झालं की यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. मीठ घालून झालं की हे सगळं परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि यावरती झाकण ठेवून 5 ते 7 मिनिट आपण ही भाजी कमी गॅसवरती शिजवून घ्यायची आहे. 7 मिनिटानंतर ही भाजी अगदी व्यवस्थित शिजून तयार होते. ही भाजी शिजून झाली की यामध्ये आपण पनीरचे क्यूब्स घालून घेणार आहोत. इथे मी पनीर न तळताच वापरते आहे. भाजीमध्ये पनीर तळून वापरलं की पनीर अगदी रबरी बनतं किंवा त्यामध्ये प्रोटीन अजिबातच राहत नाही. पनीर घालून झाल्यानंतर एक ते 2 पनीरचे क्यूब्स घ्यायचे आहे आणि त्याला असं चुरा करून आपण भाजीमध्ये घालून घेणार आहोत. असं केल्याने भाजीला खूप छान टेस्टही येते आणि भाजी अगदी दाटसर स्मूथ बनते. इथे सगळं पनीर घालून झाल्यानंतर आपण हे पनीर फक्त 2 ते 3 मिनिटांसाठी शिजवून घ्यायचं आहे. यापेक्षा जास्त शिजवायचं नाही. पनीर जर ओव्हर कुक झालं तरीही ते रबरी बनतं आणि दाताखाली अगदी रबर खाल्ल्यासारखं लागतं. भाजीमध्ये पनीर 2 ते 3 मिनिट शिजलं की भाजीचा गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि तुम्ही इथे बघू शकता अगदी छान स्मूथ टेक्स्चरची ही भाजी बनून तयार झालेली आहे. पालक पनीरची आजची ही रेसिपी अगदी सोपी आहे. काहीच जास्त मेहनत न घेता ही भाजी बनून तयार होते. चवीला तर अगदी अप्रतिम अशी ही भाजी बनते. तुम्हाला जर आजच्या या रेसिपीचा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि इझी टेस्टी रेसिपीजला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच एका नवीन सोप्या आणि पटकन बनणाऱ्या रेसिपीसोबत.